बरं झालं नाणेफेक जिंकलो. मी फलंदाजीच करणार होतं असं दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन टॉस झाल्या झाल्या बोलला होता. त्यानं आपलं म्हणणं खरं करून दाखवलं. दिल्लीची सुरुवात जरी खराब झाली असली तरी शेवट मात्र तो गोड झाला आहे. बढती मिळालेल्या अक्षर पटेलनं जोमाने काम करत 43 चेंडूत 66 धावांची खेळी करत आपण या पदाला लायक असल्याचं दाखवून दिलं. त्यानं ऋषभ सोबत तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी सुरू होती त्यावेळी दिल्ली फार तर 180 ते 190 धावापर्यंत मजल मारेल असं वाटलं होतं. मात्र पुनर्जन्म झालेल्या ऋषभ पंतनं हंगामात धमाका करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. त्यानं स्लॉग ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सला गोलंदाजीची अशी काही धुलाई केली की तगडी म्हणवली जाणारी जीटीची गोलंदाजी अत्यंत सुमार दिसू लागली. पंतनं शेवटच्या षटकात डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्माला मोडीतच काढलं. पंतनं त्याच्या एकाच षटकात 31 धावा वसूल केल्या. दिल्लीनं थेट 224 धावांपर्यंत मजल मारली. या प्रवासात ट्रिस्टन स्टब्सनी 7 चेंडूत 37 धावा चोपून पंतची जबरदस्त साथ दिली. दिल्लीनं बघता बघता 225चा आकडा टच केला होता. तसं पाहायला गेलं तर गुजरात इथं मॅच हरली होती. मात्र नव्या दमाची पोरं नव्या पद्धतीनं T20 क्रिकेट खेळायला. या पोरांना 200 धावा म्हणजे की झाड की पत्ती वाटते. गुजरातचा खंदा फलंदाज गिल स्वस्तात माघारी गेल्यानंतर वृद्धिमान साहा आणि साई किशोरनं गुजरातला 10 षटकात जवळपास शतकी मजल मारून दिली. त्याचबरोबर गुजरातनं पिक्चर आबी बाकी हेचा संदेश दिल्लीला दिला होता. गुजरातच्या रन चेसमधील या दमदार पहिल्या हाफनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी एक एक धक्के देत गुजरातचे रथी महारथी पॅव्हिलियनमध्ये पाठवायला सुरुवात केली. साई किशोर देखील 65 धावा करून बाद झाला. मात्र डेव्हिड मिलर नावाची किलर मशीन अजून क्रीजवरती होती. त्यानं 25 चेंडूत 55 धावा ठोकत दिल्लीचे मनसुबे उधळून लावले. सामना गुजरातच्या टप्प्यात आला होता. त्यात रशीद खान टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करणारा माहीरच. त्यानं शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 19 धावाची गरज असताना मुकेश कुमारच्या पहिल्या 2 चेंडूतच 2 चौकारांसह 8 धावा वसूल केल्या. गुजरातचा 4 चेंडूत विजयासाठी 11 धावांची गरज असतानाच राशिदनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी 2 चेंडू वाया घालवले. आता सामना 2 चेंडू 11 धावा असा आला होता. म्हणजे रशीदला आता 2 षटकांची गरज होती. त्यानं 5व्या चेंडूवरती षटकार मारला आणि पंतच्या काळजात धस्स झालं. मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेशनं राशिदला बाउंड्री पार करून दिली नाही. दिल्लीनं सामना 4 धावांनी जिंकला. दिल्लीनं पहिल्या डावात 225 धावा करूनही त्यांना सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत कष्ट उपसायला लागले होते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला गेला नाही तोपर्यंत दिल्लीच्या विजयाची शाश्वती नव्हती. इम्पॅक्ट प्लेअरमुळे आता अशक्यही शक्य होऊ लागलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.